रुद्रा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत पनीर भाजी। कुणी पाहुणे आले, कुणी नॉनव्हेज खातं, कुणी व्हेज खातं, तर आपल्या दोन भाज्या करण्यासाठी वेळ खूप जातो। त्यासाठी आपण पनीर भाजी कशी झटपट पद्धतीने तयार करायची हे बघूया। त्यासाठी चला तर रेसिपी बघूया। आता मी पावशेर पनीर घेतला आहे आणि ते पाण्याने धुवायचं आहे। ते स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कांदे कट केले आहे। कांदा ही उभा कट करून घेतला आहे। खडे मसाले पण घेतले आहे। आता कढईमध्ये आपण 3 चमचे तेल टाकायचं आहे। अर्धा चमचा आपण जिरे टाकणार आहोत आणि खडे मसाले। दोन कट केलेले कांदे ते आपण आता फ्राय करणार आहोत। 1 इंच अद्रक तुकडा आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये टाकणार आहोत 5 काजू। काजूने छान ग्रेव्ही येते। त्यानंतर 1 टोमॅटो कट केलेला त्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर। मसाला ही व्यवस्थित फ्राय झाला आहे। आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। थंड होण्यासाठी हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया। त्याच कढईमध्ये अजून 1 चम्मच तेल टाकायचं आहे। दोन्ही बाजूंना खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता आपण वाटण बारीक केले आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकले आहे। थोडेसे गावरान तूप किंवा आपण बटर पण टाकू शकतो। मिक्सर मध्ये वाटण केलं ते आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत। हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण कोणकोणते मसाले टाकणार आहोत ते बघूया। एका वाटीमध्ये अर्धा चम्मच हळद घेतली आहे। त्यानंतर किचन किंग मसाला अर्धा चमचा घेतला आहे। पनीर मसाला, धना पावडर, 2 चमचे लाल तिखट,
आणि दही. दही जास्त आंबट नसले पाहिजे. आता हा मसाला आपल्या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा छान सतत चमच्याने व्यवस्थित फेटले की मसाला एकजीव होतो आणि जळतही नाही. थोडासा अजून पातळ करूया. या पद्धतीने आपण मसाला रेडी केला आहे. आता बघा, ह्या मसाल्याला तेल सुटलं आहे आणि हाही मसाला आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. ताटावर मी थोडंसं गरम पाणी करून ठेवलं आहे. आता ते गरम पाणी आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जेवढे पाणी टाकायचे आहे तेवढे आधी टाकून घ्यायचे आहे, तेही गरम करून. आता त्यामध्ये आपण पनीर ऍड केलं आहे. यावर आपण झाकण ठेवून देऊया. पुन्हा अर्धा चमचा आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. त्यानंतर हाताने क्रश करून त्यामध्ये मेथी टाकणार आहोत. चला तर आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.